तू नागपुरी इन्फ्लुएन्सनी पुस्तक लिहिलं, मुंबईकर पुणेकरांचा विचार का नाही केलास? चूक आहे, बरोबर आहे, मला माहिती नाही, पण आजची भाषा तशी आहे. बरं, गोष्टी लवकर आपल्याला कनेक्ट होतात. ज्यांना स्वप्न पडतात आहे पण ते पुढे कसं जायचं हेच माहिती नाही आहे. मॅक्झिमम लोकांच्या याच प्रतिक्रिया की आम्ही एका सेटिंगमध्ये पुस्तक संपवलं किंवा 2 दिवसात संपवलं पुस्तक. पॉडकास्टिंग असेल, पुस्तक असेल, हे समजा तुमच्या आयुष्यात आलं तर ते तुम्ही जे इव्हॉल्व होता त्याची स्पीड जी आहे ती खूप फास्ट होते, असं हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुझा हा एपिसोड ऐकला आणि माझं आयुष्य पूर्ण बदललं, किंवा मला खूप विचित्र, मला सुसायडल वाटत होतं आणि त्यातनं मी बाहेर आलो, किंवा मी बदलणारा व्यक्तीच नव्हतो, पण मी नमस्कार, ग्रंथप्रेमी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा जो गेस्ट आहे त्याच्याबद्दल सांगायच्या आधी मी लहानपणीचा एक किस्सा सांगते बरं का. लहानपणी मला सायन्स खूप आवडायचं आणि मॅथ्स मुळीच आवडायचं नाही. मी एकदम होती मॅथ्समध्ये, आणि त्यामुळे काय झालं, माझ्याही मनात त्याची भीती होती, कारण तो माझा वीक सब्जेक्ट होता. माझ्या आईबाबांनाही खूप टेन्शन होतं. त्यांनी मला खूप साऱ्या ट्युशन्स लावल्या इकडे तिकडे. हा प्रयत्न करत होते ते कायम की माझं मॅथ्स कसं सुधारेल. आणि लहानपणापासून माझ्या ब्रेनचं कंडिशनिंग असंच झालं आहे, किंबहुना आपल्या सगळ्यांच्या ब्रेनचं कंडिशनिंग असंच झालं आहे, नाही का? बरं, आता मी जे बोलते आहे त्याचा आणि आजच्या या पॉडकास्टचा काय संबंध? तर हे सगळं मी कुठेतरी येऊन चेंज केलं. तो चेंज का झाला? तो एका पुस्तकामुळे झाला. त्या पुस्तकाने मला शिकवलं की आपल्या वीकनेसवर काम करायच्या ऐवजी आपल्या स्ट्रेंथला अजून जास्त महत्त्व द्यायचं आणि त्यांना अजून जास्त स्ट्रॉंग करायचं. तर या पुस्तकाच्या लेखकाशी आज आपण बोलणार आहोत आणि या पुस्तकाबद्दलही आपण भरपूर गप्पा करणार आहोत. नचिकेत, तुझं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न जी मी सुरुवात केली होती त्याच अनुषंगाने पहिला प्रश्न माझा, की तुझ्या विकनेसेस काय आहेत, तुझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि तू कशावर काम केलंस? विकनेसेस तर भरपूर आहेत, पण स्ट्रेंथ, आता या पुस्तकाच्या लिखाणाच्या बाबतीत समजा बोलायचं झालं तर सहज लिहिणं किंवा सोप्या भाषेत लिहिणं, बोली भाषेत लिहिणं, कनेक्ट करणं एक दुसऱ्या गोष्टी एकमेकाशी, ह्या सगळ्या माझ्या स्ट्रेंथ होत्या. विकनेसेस म्हणायचं झालं तर व्याकरण आहे, शुद्ध लेखन आहे, हे माझ्या विकनेसेस होत्या. प्रमाण भाषेत लिहिणं कदाचित मला जमलं नसतं. मी तो खूप विचार न करत बसता, म्हणजे व्याकरणाच्या चुका होतात का, किंवा व्याकरण अगदी परफेक्ट साधारण आपल्याला माहिती असते, म्हणजे आपण आता मातृभाषा मराठी असल्यामुळे आणि शिकलो असल्यामुळे साधारण माहिती असतं, पण अगदी खूप नियम अगदी त्याचे पक्के नसतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष देण्यापेक्षा बोलीभाषेतनं एक लोकांशी कनेक्ट कसं करता येईल, या भाषेत सहजरित्या कसं लिहिता येईल, ही माझी जी स्ट्रेंथ होती त्याच्यावर मग मी फोकस केलं. आणि मग त्या पुस्तकात तू बघितलं असेल तर ती साधारण एक भाषेमध्ये ते पुस्तक झालेलं आहे. त्या स्ट्रेंथ होत्या, त्याच्यावरती काम केलं आणि विकनेसेसवर खूप लक्ष दिलं नाही. ऑफकोर्स हळूहळू ते नंतर द्यायलाच लागणार आहे, पण पहिल्या पुस्तकात आणि ह्या पुस्तकात जे स्पेसिफिकली बोलीभाषेतच मला अपेक्षित होतं लिहिणं, त्याच्यामध्ये मी तो खूप विचार केला नाही. किती छान. पण या गोष्टीमुळे जे पुस्तक घडून आलं आहे ते इतकं छान घडून आलं आहे की ते वाचताना सुद्धा असं वाटतं की मी कनेक्ट करते या पुस्तकासोबत. कदाचित ते तुझ्या स्ट्रेंथवर जास्त काम केल्यामुळेच असेल. मे बी. आपण कोणतंही काम करायला घेतलं आणि पुस्तक लिहिणं हे तू करायला घेतलंस, लहानपणापासून आपण एकमेकांना ओळखतो. मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू पुस्तक लिहिशील. तुला वाटलं होतं का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे जेव्हा असं विचार आला मनात की आता पुस्तक लिहायचं आहे, तेव्हा थोडंसं असं डाऊट आलं का, सेल्फ डाऊट म्हणतो आपण, तसं काही झालं तुझ्यासोबत? मला तुला जसं वाटलं तसं मलाही आज जे काय करतोय ते 5 वर्षापूर्वी मला विचारलं असतं तर मी काहीच मला काहीच वाटलं नव्हतं. पॉडकास्टिंग माझ्या आयुष्यात आल्यानंतर खूप गोष्टी चेंज झाल्या. सेल्फ डाऊट्स तर ऑफकोर्स प्रत्येकाला असतात. या पुस्तकात आपण एक खूप छान संवाद आहे, म्हणजे एक वाघ काका म्हणून एक कॅरेक्टर आहे त्यांचं आणि अनिकेतचं असं संभाषण आहे की त्याला पण पुस्तक लिहायचं असतं अनिकेतला, आणि मग त्याला सेल्फ डाऊट्स असतात. तर मग तो म्हणतो की कोणाला आवडलं नाही तर काय करायचं, तर ते म्हणतात की तू कोणा दुसऱ्यासाठी लिहित असेल तर लिहूच नको ना.
तो नाही ठीक आहे, मग मला लिहायचं म्हणून लिहितो. पण मग विकलं नाही गेलं तर काय करायचं? तो म्हणे की हे तुझं प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम आहे का? म्हणजे तुला पुस्तक विकलं गेल्यावरच तुझं पोट भरणार आहे का? त्याच्यावरती तुझं घर डिपेंड आहे का? तो म्हणतो की नाही, त्याच्यावरती नाही आहे. मग काय तू कशाला उगीचंच हे करतोय? तर तसेच हे सेल्फ डाऊट्स माझ्या मनात पण होते. पण ते वाघ काकांच्या संवादाने माझे पण सेल्फ डाऊट्स गेले आणि अनिकेतचे पण गेले, असं मला असं जाणवतं. पुस्तक लिहिताना तुझ्यातही खूप इम्प्रूव्हमेंट झालेलं दिसतं. हो नक्कीच. म्हणजे मी तुला तसं म्हटलं की म्हणजे हे इव्हॉल्युशनच आहे ना, की आपण पॉडकास्टिंग असेल, पुस्तक असेल, हे समजा तुमच्या आयुष्यात आलं तर ते तुम्ही जे इव्हॉल्व होता त्याची स्पीड जी आहे ती खूप फास्ट होते, असं हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर आहे. मला हा नेहमी प्रश्न पडतो की पुस्तक लिहिताना त्याच्या आयडियाज कुठून येतात? म्हणजे आता तू लिहिताना तुझा पुस्तक बऱ्यापैकी एक तर आपल्या रिअल लाईफमध्ये कोणताही व्यक्ती ती सिच्युएशन अनुभव करू शकतो, बरोबर, असं पुस्तक आहे. तर नॅचरली तुझ्या आयुष्यातल्या काही घटना असतीलच, पण ही गोष्ट सुचली कशी आणि हा फ्लो कसा मांडलास? त्याच्या मागचं काय कारण होतं किंवा स्टोरी कुठनं आणल्यात? स्टोरीज म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, काही गोष्टी माझ्या आयुष्यातनं प्रेरित आहे, काही इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे हे जे सगळे मुद्दे होते, म्हणजे आपण मगाशी ज्याच्याबद्दल बोललो की प्रोक्रॅस्टिनेशन आहे, हार्डवर्क आहे, स्वप्न बघणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर इन्स्पिरेशन कट्टा हा जो माझा पॉडकास्ट आहे, या पॉडकास्टमध्ये अनेक गेस्ट येऊन गेले, सगळ्यांशी मी गप्पा मारल्या आणि प्रत्येक गेस्टकडनं मला काही ना काही शिकायला मिळालं. सो तेव्हा मला लगेच समजलं होतं अशातला भाग नव्हता. बट हाइंडसाईटमध्ये आत्ता मी समजा विचार केला तर मला समजतं की प्रत्येक एपिसोडमधनं मला काहीतरी मिळालेलं आहे. आणि त्याचा जो एक जिस्ट होता, तो जिस्ट घेऊन एक पुस्तक करायचं असं माझं आणि द्वितीयाचं बोलणं झालं होतं. त्याच्यामुळे आपण ती सुरुवात केली. सुरुवातीला आपण ते पॉडकास्ट हा सेल्फ हेल्प असल्यामुळे सेल्फ हेल्प पुस्तकच लिहिणार होतो. पण मग ते पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की अरे खूप प्रीची वाटतंय आणि मग मी स्वतःच हे वाचणार नाही पुढे जाऊन, तर मग मी लोकांकडनं काय अपेक्षा करील. आणि मग काय होतं की एक आपलं जे ब्रेन आहे ते अशा प्रकारे वायर्ड आहे की तू बघ आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये कुठेही असं लिहून नाही ठेवलं आहे की हे करा, हे नका करू. म्हणजे आपल्याकडे गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. महाभारत असो, रामायण असो, महाभारत असो, इसापनीती आहे, पंचतंत्र आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि या गोष्टीतनं तुम्ही काय तुम्हाला बोध घ्यायचा, ह्या गोष्टी म्हणून पण तुम्ही ऐकू शकता, एंटरटेनमेंट म्हणून, किंवा त्यातनं तुम्हाला काही बोध घ्यायचा असेल तुम्ही बोध पण घेऊ शकता, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जुगार वाईट आहे असं सांगत नाही, पण युधिष्ठिराची गोष्ट सांगतात किंवा नळराजाची गोष्ट सांगतात, त्याच्यातनं तुमचं सत्सद विवेकबुद्धी तुम्हाला काय सांगते हे तुमचं तुम्ही ठरवा, है ना. असं एक साधारण आपलं बरोबर आहे. गोष्टी लवकर आपल्याला कनेक्ट होतात. आणि म्हणून मग असं लक्षात आलं की नाही हे जे आपण लिहितोय ना हे खूप प्रीची आहे. म्हणजे मी काय असं आयुष्यात खूप काहीतरी कार्य केलं आणि लोकांना सांगतोय असं काही नव्हतं. मग त्याच्यातनं असा विचार आला की नको, हे असं नको लिहायला एखादी गोष्ट. मग ती सुचत गेली की जसं पॉडकास्टमध्ये पण मी जेव्हा प्रश्न विचारतो माझ्या गेस्टला, ते माझ्या मनातले प्रश्न असतात मोस्टली. आणि माझं असं म्हणजे मानणं आहे, मला आय फर्मली बिलीव्ह की मला जे आत्म प्रश्न येतात ते माझ्या वयाच्या सगळ्या म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम लोकांना येत असतील. की माझ्या सिच्युएशनमध्ये जे लोक आहेत की माझ्या एज ग्रुपमधले, साधारण शहरी भागातले, या साधारण नोकरी करणारे, अशा सगळ्या लोकांना माझ्या मनात जे प्रश्न आहेत ते त्यांच्या मनात पण असतील असं मला नेहमीच वाटतं. त्याच्यामुळे पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारताना मग मी तसेच त्या पद्धतीने विचारतो आणि म्हणून ते कनेक्ट होतं लवकर ऑडियन्सला. मग पुस्तकात पण तसंच घ्यायचं. मग हे जे मी शिकलेलो आहे ते कुठेतरी आलं पाहिजे आणि हा आपला जो नायक आहे तो त्या गोष्टी ऐकतोय आणि मग त्याला आपल्या आयुष्यातले जे चॅलेंजेस आहेत त्याच्यातनं पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत जातात आहे, अशी ती एक स्टोरी तयार झाली. ह्याच्यातला मॅक्झिमम भाग हा फिक्शन आहे. बऱ्याच गोष्टी मला म्हणजे अमृत देशमुख पण ज्याच्या असते आपलं पुस्तक प्रकाशन झालं, तुझी मोठी बहीण कुठे आहे, म्हणलं अरे मला मोठी बहीण नाही, आम्ही नाही आहे. सो असं होतं ते. पण याच्यामध्ये इन्स्पिरेशन कट्टाचा संदर्भ आलेला आहे बऱ्याच ठिकाणी. आणि ते जे संदर्भ आहेत इन्स्पिरेशन कट्टा आणि त्यांच्या गेस्टचं नाव हे ॲक्च्युअल आहे, ते फिक्शनल नाही आहे. बाकी गोष्टी फिक्शनल आहेत. सो असं मिक्स त्याला आपण
केलेलं आहे. ओके. तू आता बोलता बोलता म्हणालास की तुला आलेले प्रश्न, हो. म्हणजे जे तू गेस्टला विचारायचा तुझ्या पॉडकास्टवर, तर पुस्तक लिहिताना तुझा TG काय ठेवलास तू, की तुझ्या एज ग्रुपमध्ये, की हे सर्वसामान्य सगळ्यांना धरून लिहिलेलं आहेस? हो, माझ्या एज ग्रुपमध्ये मी एक माझ्या पॉडकास्टमध्येच एका गेस्टकडनं खूप छान वाक्य ऐकलं होतं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की 3 प्रकारचे लोक असतात. एक की ज्यांना स्वप्न पडलेली आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केलेला आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते सॉर्टेड आहेत. 2 की ज्यांना स्वप्न पडतच नाही आणि त्यांना पाडायची आणि स्वप्न बघायचे पण नाही आहे, ते पण सॉर्टेड आहे. काही वाईट नाही त्याच्यात, म्हणजे ज्याला नाहीच करायचं काही तर काही प्रॉब्लेम नाही. 3ऱ्या प्रकारचे जे लोक असतात की ज्यांना स्वप्न पडतात आहे पण ते पुढे कसं जायचं हेच माहिती नाही आहे. सो तो एक त्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत. असे जे लोक आहेत त्याच्यातला मी एक होतो, अजूनही आहे. सो तशा प्रकारचे जे लोक आहेत तो एक या पुस्तकाचा टार्गेट ऑडियन्स नक्की आहे. म्हणजे ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी स्वप्न आहे आणि ते सुरुवात करायला त्याला कळत नाही आहे, किंवा कुठेतरी तो थांबून त्याला काहीतरी गोष्टी मागे ओढून ठेवतायत. राईट. अशा लोकांना हे पुस्तक नक्कीच हेल्प करेल. नक्कीच हेल्प करेल का मला माहित नाही, पण नाही, मी सांगते कारण मी स्वतः वाचलाय, मला अनुभव आहे त्याचा. आणि दुसरा प्रकार म्हणजे की ज्या लोकांनी मराठी कादंबरी वाचलेली नाही, आपण जसं मगाशी बोललो की मराठी कादंबरी वाचत नाही आहे, भाषेचं कदाचित असं वाटतं की खूप क्लिष्ट भाषा असते, तर त्या लोकांनी नक्की वाचावी. कदाचित ही वाचल्यानंतर मराठी कादंबऱ्या वाचायला लोक सुरुवात करतील परत एकदा, असं वाटतंय मला. त्याच्यामुळे ज्यांना काहीतरी शिकायचं किंवा सेल्फ हेल्प जॉनर असलेल्या लोकांनी पण वाचावं आणि कादंबरी म्हणून पण वाचावं. जेव्हा तुझ्याकडे एवढं सारं कॉन्टेंट होतं लिहायला, तुला असं नाही वाटलं का की आपण कथा संग्रह आणावा, कादंबरीच का? आपण आता म्हणजे अनिकेत जोशी हा या पुस्तकाचा नायक आहे आणि त्याचं ब्लर्ब समजा वाचलं तर त्याच्यात आपण लिहिलं आहे की थोडा है थोडे की जरूरत है. सो आपल्या साधारण मध्यमवर्गीय शहरी किंवा निमशहरी मध्यमवर्गीय माणसाला हे प्रत्येकालाच असं असतं की थोडा है थोडे की जरूरत है. सो हा या अनिकेत जोशीच्या पण आयुष्यात तसंच होतं, काही चांगलं चाललं आहे सगळं, म्हणजे पण अजून काहीतरी हवंय. सो त्याच्यामुळे ती स्टोरी लूप ते तयार होणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे ती एक पूर्ण स्टोरी आपण घेतलेली आहे. आधी सेल्फ हेल्प पुस्तक लिहिण्याचं होतं, त्याच्यात सेल्फ हेल्पच्या हिशोबानेच नॉन फिक्शन पण लिहिण्याचा प्रयत्न झाला होता, किंवा कथा पण त्याच्यात आल्या असतात की जसं प्रोक्रॅस्टिनेशन आहे किंवा अशा प्रत्येक याच्यावरती एक कथा अशी पण येऊ शकली असती, पण मग ते लूप कम्प्लीट नसतं झालं. त्याच्यामुळे तो एका नायकाचीच पूर्ण कथा घेऊन आपण ती कादंबरी केलेली आहे, आणि ती सुद्धा मराठीमध्ये. ती पण मराठीमध्ये. मला एक प्रश्न पडतो की ह्या पुस्तकातले जे सगळे कॅरेक्टर्स आहेत ते खरंच खरे आहेत का? नाही, या पुस्तकातले सगळे कॅरेक्टर्स हे फिक्शनल आहेत, आणि त्यात एक डिस्क्लेमर आपण द्यायला हवं की कुठल्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी जो संबंध आलेला आहे तो निव्वळ योगायोग आहे. बरं, पुस्तक जेव्हा मी वाचत होते ना तेव्हा मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती तुझ्याकडनं अजून डीपली जाणून घ्यायची आहे, की चौगुले काका यांचा तुझ्या किंवा रादर कॅरेक्टरवर, आपल्या पुस्तकाच्या नायकावर खूप मोठा प्रभाव दिसतो. नक्कीच नक्कीच. तर त्यांच्याबद्दल थोडं सांग, म्हणजे ते खरेच आहेत का, असं कोणी आहे का, किंवा ते कॅरेक्टर कसं घडून आलं? नाही, ते कॅरेक्टर म्हणजे असं कोणी खरं आहे किंवा मी अशा कोणा व्यक्तीला भेटलेलो आहे असं झालेलं नाही आहे. पण चौगुले सर जे आहेत त्या पुस्तकात जे कॅरेक्टर ते एक व्यावसायिक आहेत, आणि ते अगदी रॅक्स टू रिचेस असं म्हणतात की अगदी साधारण परिवारातून आलेले, आणि ते आज एक खूप मोठे उद्योगपती झाले आहेत, आणि आता ते रिटायरमेंट घेऊन लोकांना मदत करतात आहे, असं ते एक कॅरेक्टर आहे. ते तशा कुठल्या कॅरेक्टरला मी ॲज सच भेटलेलो नाही आहे, पण त्यांच्या तोंडून जे वाक्य आले आहेत ते मी कुठे ना कुठे ऐकलेले आहेत, किंवा त्यांचं जे एकूण कॅरेक्टर आहे ते मिक्स ऑफ बऱ्याच लोकांचं असं होऊन ते तयार झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते बऱ्याच लोकांच्या चांगल्या गोष्टी त्याच्यामुळे आल्यामुळे तो एक कदाचित असं वाटत असेल की ते कॅरेक्टर खूप असं कनेक्ट होतं, खूप छान वाटतं त्या कॅरेक्टरशी बोलताना. खरंच त्यांचं एक म्हणणं आहे की 2 प्रकारचे स्वप्न पाहणारे व्यक्ती असतात. बरोबर. त्याबद्दल थोडं सांगशील का? हा, त्याच्यात असं आहे की 2 प्रकारचे स्वप्न असतात. एक असं असतं की तुम्ही काहीतरी तुम्हाला बनायचं आहे, आणि दुसरं तुम्हाला काहीतरी करायचं आहे. आता जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं आहे त्याच्यामागे एक मोठा उद्देश असतो किंवा काहीतरी वेगळा हे असतो. फॉर एक्झाम्पल,
मला व्यवसाय करायचा आहे, मला खूप पैसे कमवायचे आहेत, पण ते पैसे फक्त मला स्वतःसाठी नाही कमवायचे आहेत, त्याच्यातनं मला एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे, वेल्थ क्रिएशन झालं पाहिजे. म्हणजे माझा तर फायदा होणारच आहे, मी श्रीमंत होणारच आहे, मला पैसा मिळणारच आहे, पण माझ्याबरोबर इतरांचा पण त्याच्यात फायदा होणार आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन झाल्यामुळे त्याच्यात बाकी लोकांना पण त्यातनं वेल्थ क्रिएशन होईल, देशाला पण फायदा होईल. हा एक त्याच्यात मागे उद्देश असतो. दुसऱ्या प्रकारचं असतं की मला काहीतरी बनायचं, म्हणजे मला फॉर एक्झाम्पल मला या शहरातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायचा आहे किंवा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायचा आहे. इथे एक इगो आला, इथे मीपणा आला. बरोबर. तर तेव्हा अशा प्रकारचे जे स्वप्न बघतात ना, तिथे आपले पाय उडणारे पण खूप लोक असतात. आणि तेव्हा आपल्याला युनिव्हर्स पण आपल्याला मदत करत नाही, कारण ते म्हणतात की अरे तुला पण बनायचं आहे, मला पण बनायचं आहे, सगळ्यात श्रीमंत प्रत्येकालाच बनायचं आहे. कोण असा असेल की ज्याला असं वाटत नाही की मला सगळ्यात श्रीमंत नाही बनायचं आहे, पण मग तू का? सो मग युनिव्हर्स तुम्हाला का बरं मदत करेल? आधीपासून लोक आहेत लाईनीत, तर तू कोण आहे मोठा? पण जेव्हा तुमच्या स्वप्नामागे काहीतरी उद्देश असतं किंवा त्याच्यामागे काहीतरी एक वेगळं हे असतं, तेव्हा तुम्हाला लोक मदत करतात, तेव्हा युनिव्हर्स पण तुम्हाला मदत करतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो त्याच्यामुळे स्वप्न अशी बघावे नेहमी की त्याच्यात काहीतरी करण्यासाठी आपण स्वप्न बघितले ना, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पावलं पण टाकतो आणि ते पूर्ण होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. बरोबर. तर या दोघांपैकी नक्कीच तू पहिला प्रकारचा स्वप्न बघणारा व्यक्ती आहेस असं मला वाटतं. हां, म्हणजे मला काहीतरी बनायचं असं नाही, मला काहीतरी करायचंय असं स्वप्न नक्कीच. म्हणजे स्वतःचा विचार पण आहेच, पण बाकीच्या लोकांनाही सोबत घेऊन चालणं हा तुझा मूलभूत स्वभाव आहे. नक्की. अच्छा. या पुस्तकात ना बऱ्याच छान छान गोष्टी आहेत. म्हणजे असं वाचायला गेलं तर प्रत्येकाकरता या पुस्तकात काही ना काही आहेच, अगदी आहेच. ह्यातनं प्रोकॅस्टिनेशन बद्दल तू जे लिहिलेलं आहेस, हो, तुला कधी असं नाही झालं? तू टाळाटाळ केली आहेस का आयुष्यात? हो, खूपदा. प्रोक्रॅस्टिनेशन प्रत्येकाच्याच आयुष्यात होत असतं. तर या प्रोक्रॅस्टिनेशनबद्दल आपल्या या पुस्तकामध्ये भरपूर डिटेलमध्ये आपण ते घेतलेलं आहे, कारण त्याची कारणं वेगवेगळी असतात. प्रोक्रॅस्टिनेशन का करतोय आपण, चालढकल का करतोय, आणि बाय द वे याच्यावरती आपला इन्स्पिरेशन कट्टाचा एक एपिसोड पण पूर्ण 3 एपिसोड राहिले, तर ते पण ऐकल्या तर खूप. सर, प्रोक्रॅस्टिनेशन जे आहे की आपण एखादं काम करायचं ठरवतो, त्याची सुरुवात पण कधी कधी होते, पण पुढे त्याच्यावर ॲक्शनच घेतले जात नाही, आपण टाळमटाळ करतो. सो ते टाळमटाळ का करतो, दिरंगाई आपल्याकडनं का होते, याचे वेगवेगळे कारणं असतात. त्या कारणांबद्दल आपण बोललेलो आहे वेगवेगळ्या. ब्रीफमध्ये सांगायचं झालं तर एक कारण असं असतं की ऑफकोर्स म्हणजे काही वरवरची कारणं असतात, की जसं फॉर एक्झाम्पल अटेन्शन आपलं राहू शकत नाही, की डिस्ट्रॅक्शन्स असतात, मोबाईल आहे, हे आहे, ते डिस्ट्रॅक्शन्स असतात. त्या डिस्ट्रॅक्शन्समुळे आपल्याला कधी कधी टाईम मॅनेजमेंट होत नाही आणि मग वेळ जातो, ते वरवरची कारणं आहे. काही डीप लेवलला पण कारणं असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक परफेक्शन आणि कन्सिस्टन्सी हा एक खूप मोठा मुद्दा आहे, खूप मोठा भाग आहे. हो, म्हणजे जस्ट उदाहरण द्यायचं झालं तर की आपण एखादं नवीन काम जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण त्या फील्डमधल्या किंवा ते काम करत असणाऱ्या आधीच्या लोकांबरोबर स्वतःचं कंपॅरिझन करायला लागतो, की आपले बेंचमार्क जे असतात ते आपण त्यांना बघून सेट करतो. बरोबर. म्हणजे इव्हन माझ्या बाबतीत पण समजा मी म्हणायचं झालं की पुस्तक लिहिलं, आपण लहानपणी पुस्तक लिहिणारे किंवा लेखक म्हणजे कोण होते, आपल्या डोळ्यासमोर जे लोक होते ते खूप मोठे लोक आहेत, म्हणजे आपण त्यांची बरोबरी करूच शकत नाही. आणि म्हणून होतं असं की अरे त्या लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, ते लोक लेखक आहेत, मग आपण कोण आहे, मग आपण त्यांच्यासमोर कोण आहे, मग आपण कसं काय पुस्तक लिहायचं, एक हा आपल्या डोक्यात विचार असतो ना. सो परफेक्शन हा याचा जो विचार आपण नेहमी करत असतो त्याच्यामुळे चालढकल आपल्याकडनं होते, की नाही, की फॉर एक्झाम्पल सायकलिंग आहे किंवा रनिंग आहे, आपण आज सुरू केलं, माझे मित्र निरंजन आज 50 किलोमीटर सायकल चालवतो, पण समजा मी आज सुरुवात केली तर मला शक्य नाही आहे 50 किलोमीटर चालवणं. मग ते कंपॅरिझन होतं की अरे तो तर इतक्या इझिली करतो आहे, मी का नाही करू शकत आहे. पण हे आपण स्वतःला सांगत नाही की अरे तू आज सुरुवात केलेली आहे, त्यांनी 5 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. सो हे जे कारण आहे त्याच्यामुळे दिरंगाई होते भरपूरदा. सो परफेक्शनचा विचार न करता बेंचमार्क जे आहे ते न सेट करता आज आपण कुठल्या लेवलला स्टार्ट करतोय याचा विचार करून समजा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर नक्कीच आपण ती गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकतो. पण आता ह्यात कसं झालं, परफेक्शन आपण वेगळ्या वेगळ्या पातळीवर त्याला जज करतो. बरोबर. काही लोक असे असतात की ज्यांनी जे सुरुवात करतायत पण त्यांना असं वाटतं की नाही सगळंच परफेक्ट व्हायला हवं. तर जेव्हा पुस्तक ही एवढी मोठी गोष्ट जे साहित्य आहे ते कायम राहणार,
ते कुठेच जाणार नाही, ते कधीच डिलीट होणार नाही. बरोबर. तर अशा गोष्टीच्या बद्दल विचार करताना तुला असं वाटत होतं का की हे पुस्तक काही अंशी तरी, म्हणजे आपण त्याला जसं म्हणू 75-80% तरी परफेक्ट असायला हवं? बरोबर. सो नाही, त्यात म्हणजे डेफिनेटली ते आपण लोकांसमोर आणतोय तर त्याच्यात आपण ड्यू डिलिजन्स करूनच करणार आहे, पण त्यासाठी टीम पण असते. म्हणजे मी लेखक म्हणून फक्त एकट्याने ते पुस्तक बाहेर आणलेलं नाही आहे. आमच्या ज्या प्रकाशिका आहेत द्वितीया सोनवणे आणि त्यांची पण संपूर्ण टीम, ह्या सगळ्यांनी पण ते बरेचदा वाचलं, त्यातनं चुका काढल्या, त्या दुरुस्त केल्या. सो ते काम होतच असणार आहे. सो त्याच्यामुळे टीम ॲज अ टीम ते पुस्तक जेव्हा बाहेर आलं तेव्हा बऱ्यापैकी चांगल्या ते प्रतीचं आलेलं आहे. त्यात काही असं हे नाही आहे. पण मी लिहिताना, मी समजा जेव्हा लिहितो आहे पुस्तक लेखक म्हणून, तेव्हा समजा मी याचा खूप विचार करत बसलो तर ते पूर्ण पुस्तक झालंच नसतं. सो म्हणून मग तिथे विचार करताना ते त्याला म्हणतात की टू पुट हाफ बेक केक आउट, केक पूर्ण वेत बाहेर करणं किंवा एखादी गोष्ट करणं, पूर्ण करणं हे जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं. ते परफेक्शनच्या मागे जात बसलो तर मग ते होणारच नाही कधीच. तुझ्या पुस्तकात आपण हार्डवर्क, स्मार्ट, म्हणजे हार्डवर्कबद्दल आपण पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. हो. मला सांग, तुझ्या लेखी हार्डवर्क की स्मार्ट वर्क? सो दोन्ही. म्हणजे मी ऑफकोर्स आधी स्मार्ट वर्कच्या फेवरमध्ये होतो, पण मग हळूहळू ते ट्रान्सफॉर्मेशन झालं अनुभवानी म्हणा की स्मार्ट वर्क तर ऑफकोर्स करावंच लागतं, बट हार्डवर्कशिवाय, हार्डवर्कला पर्याय नाही आहे. की तुम्ही कितीही पण आपण भारतात राहतो त्यामुळे आपल्या प्रत्येकाला जुगाड हा कन्सेप्ट माहिती आहे. आणि इंजिनिअरिंग केलेलं असेल किंवा BCom केलेलं असेल, आदल्या दिवशी रात्री अभ्यास करून पास कसं व्हायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे स्मार्ट वर्क जे आहे ते आपल्या DNA मध्ये आहे, त्यामुळे ते काही शिकायला लागत नाही आपल्याला. पण तुम्हाला एका लेवलच्या वरती समजा काहीतरी करायचं असेल तर फक्त स्मार्ट वर्कनी होणं ते कठीण आहे, अवघड आहे, किंवा ते नाही होणं शक्य आहे. तर त्याच्यामुळे हार्डवर्क येतच. म्हणजे त्याच्यात आपल्या पुस्तकात पण एक हे आहे, त्याच्यात संवाद आहे. स्पोर्ट्समन असतो आणि आपला नायक ह्याच्यामध्ये, की तो म्हणतो की आम्ही ज्या दिवशी प्रॅक्टिस नाही करायचो त्या दिवशी आम्हाला कोच सांगायचा की तू हारला होता, ती मॅच ती एक दिवस सुट्टी घेतल्यामुळे हारला होता. त्याच्यामुळे हार्डवर्क हे, त्याला काही सबस्टिट्यूट नाही. हार्डवर्क हे करायलाच लागणार. तुम्हाला एक मध्यम, म्हणजे तुम्हाला एक साधारण लाईफ जगायची असेल तर मग हार्डवर्क नाही केलं तरी चालणार आहे. कारण नशिबाने आपण अशा ठिकाणी राहतो आहे, अशा देशात राहतो आहे, अशा जागेवर राहतो आहे की आपल्याला 2 वेळच्या अन्नाची काही स्ट्रगल नाही आहे. लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना, मध्यमवर्गीय साधारण लोकांना 2 वेळचं अन्न साधारण मिळतं, काही त्याच्यात काही स्ट्रगल आपल्याला झालेलं नाही आहे. साधारण नोकरी प्रत्येकाला मिळते. आज एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे की एक डिसेंट पगाराची नोकरी कोणालाही मिळू शकते. ते तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावरती जाऊन तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर मग त्या केसमध्ये हार्डवर्कशिवाय दुसरं पर्यायच नाही आहे. तुम्ही हार्डवर्क नाही केलं तुम्ही जसं आहे तसं राहू शकता. तसं तुमची इच्छा असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. पण समजा तुम्हाला काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर मग हार्डवर्कला 100% पर्याय नाही. जेव्हा आपण आता ही गोष्ट करतोय स्मार्ट वर्क, हार्डवर्क, आधीच्या काळी माहिती पुस्तक लिहिताना मी असं इमॅजिन करते पुलंच्या वगैरे काळी की ते हाताने लिहत असतील किंवा तो भाग. पण आता टेक्नॉलॉजी इतकी स्ट्रॉंग झालेली आहे, AI आलेला आहे, ChatGPT आहे, ही सगळी साधनं असताना तुझं पुस्तक लिहिताना तू यापैकी कोणत्या कोणत्या साधनांचा उपयोग केला, कसं लिहिलं, याच्या मागची आम्हाला स्टोरी ऐकायला आवडेल. नाही, लॅपटॉपचा नक्कीच उपयोग केला. आम्ही हाताने काही लिहिलेलं नाही आहे, डायरेक्ट टाईप करूनच लिहिलेलं आहे. म्हणजे असं कधी नाही झालं का की कुठे जातोय तू कारमध्येस किंवा कुठे बसलाय कोणत्या तरी फ्रेंड सर्कलमध्ये आणि तिथे काहीतरी सुचलं हे पुस्तकात जायला पाहिजे, तू पटकन लिहिलं? होतं बरेचदा होतं, अजूनही होतं. असं होतं, मी मोबाईलवर टाईप करून, व्हॉट्सअपवरती टाईप करून मी बरेचदा काही गोष्टी द्वितीयाला पण पाठवलेल्या आहे किंवा माझ्या स्वतःच्या दुसऱ्या व्हॉट्सअपवर पाठवलेल्या आहे किंवा पॉडकास्टबद्दल असं सुचतं. तर त्याच्यामुळे ते होतं की व्हॉट्सअपवर पटकन टाईप करायचं, पाठवून ठेवायचं आणि त्याच्याप्रमाणे तो टेक्नॉलॉजीचा फायदा तर नक्कीच होतोय. पण हे ChatGPT वगैरे अजून मराठीमध्ये त्याचा तेवढा काही उपयोग झालेला नाही आहे आणि इंग्रजीमध्ये वगैरे पण असलं तरी खूप चांगलं आहे. म्हणजे मी काय त्याच्यात हे नाही आहे, बट मानवी ह्युमन टच त्याला अजून तरी आलेला नाही आहे. फ्युचरमध्ये कदाचित ते पण होईल, पण अजून तरी त्याला मानवी टच आलेला नाही आहे. सो त्याच्यामुळे
लॅपटॉपवर टाईप करणं इथपर्यंत ठीक आहे, बट AI चा वापर अजून तरी मराठी लिखाणामध्ये मला नाही वाटत की चांगल्या प्रकारचं लेखन करायचं असेल तर तेवढा उपयोग अजून नाही आहे. बरोबर. म्हणजे तू अख्खं पुस्तक लिहिताना ते टाईप करून लिहिलंस. हो. म्हणजे त्याच्या मागे तुला कधी असा कंटाळ नाही आला की इतकं टाईप करायचंय, बापरे, एक मेसेज करायचा टाईप असेल तर आपण ते सोडून फोन करतो डायरेक्ट. हो. असं कधी वाटलं तुला? किंवा म्हणजे त्याच्यामुळे तू प्रोकॅस्टिनेट केलंय की नाही आता थांबायला लागेल थोडं किंवा ब्रेक घ्यायला लागेल, असं कधी? नाही नाही, असं कधी झालं नाही माझ्या बाबतीत. तरी उलटं झालं की खूप लिहित गेलो आणि कधीतरी असं वाटायला लागलं अरे नाही थांबायला हवं आता, खूप खूप झालं. त्याच्यामुळे कधी दिरंगाई झाली असं वाटलं नाही. ऑफकोर्स, पण हे जे कारण आहे तुझे म्हणतेस ते पुस्तक लिहायला सुरुवात करायच्या आधी नक्की झालं. म्हणजे तेव्हा असं वाटायचं की अरे एवढं मोठं टाईप करायचं आपल्याला, कधी सवय नाही, आजपर्यंत कधी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ती भीती होती आधी सुरुवात करायच्या आधी, पण जेव्हा सुचत गेल्या गोष्टी त्याच्यानंतर मग ते नाही झालं असं कधी. बरं, मघाशी बोलताना जेव्हा तू बोललास स्ट्रेंथ आणि विकनेसबद्दल आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू म्हटलंस की बोलीभाषा हे तुला सहज सोपं साधन वाटलं. बरोबर. भाषेचं माध्यम म्हणजे युजली कसं होतं ना, जेव्हा आपण साहित्य म्हणतो तर साहित्य ही त्याच्यात प्रमाण भाषाच वापरल्या गेली पाहिजे. बरोबर. अशी लोकांची समज आहे. तू जेव्हा असं पुस्तक आणलंस ज्यात तू बोलीभाषा वापरली आहेस, त्यात इंग्लिश वर्ड्स आहेत, तुला भीती नाही वाटली की तुला लोक याच्याकरता नावं ठेवतील किंवा ट्रोल करतील? नाही, साधारण मला म्हणजे प्रयोग करताना भीती वाटत नाही. हा माझा मूळ स्वभाव असल्यामुळे मला अशी भीती वगैरे काही वाटली नाही. पण आजकाल आपण बोलताना काय खूप असं शुद्ध मराठीत बोलतोय असं नाही आहे. म्हणजे प्रमाण भाषा ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना महाराष्ट्रात कुठल्याही व्यक्तीला ऐकलं तरी आपण जे बोलतो ते कळणार आहे. जरी त्यात इंग्रजी शब्द असले किंवा त्यात वेगळे शब्द असले तरी ते कळतं. आणि आजकालची पिढीची अशीच भाषा आहे ना, त्याला तुम्ही चूक आहे बरोबर आहे मला माहिती नाही, पण ती आहे, फॅक्ट आहे. कोणी दोघं जण नाही, म्हणजे ह्याच्यात मला एक असा मुद्दा मांडायचा आहे की तू नागपुरी इन्फ्लुएन्सनी पुस्तक लिहिलं. बरोबर. मुंबईकर पुणेकरांचा विचार का नाही केलास की त्यांना हे आवडेल का नाही, ते एक्सेप्ट करतील का नाही, असा विचार आला होता का मनात? नाही, पुणेकर नक्कीच एक्सेप्ट करतात कारण सगळी स्टोरी जी आहे ती पुण्यातच घडलेली आहे. आणि नागपुरी इन्फ्लुएन्सचा जरी विचार केला तरी ती काय खूप अशी नागपूरची पण बोलीभाषा आता ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे बोलीभाषा पण बऱ्यापैकी प्रमाण भाषेच्या जवळ आलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यामुळे नागपुरी बोली जरी असली तरी ती सगळ्यांना समजेल अशा प्रकारची भाषा आहे. तर त्याच्यामुळे कुठलेही शब्द असे नाही की कोणाला समजणार नाही. तर ती बोलीभाषा जरी असली तरी नागपुरी असली तरी सगळे एक्सेप्ट करतात. आणि आता थँक्स टू ऑल द इन्फ्लुएन्सर्स आता नागपुरी बोलीभाषा किंवा इतरही बोलीभाषा त्या लोकांना खूप आवडायला लागल्यात. त्याच्यावरती तयार होणारं कंटेंट जे आहे ते खूप चालायला लागलंय. इव्हन सिरियल्समध्ये पण आपण आजकाल बघतो. बरोबर. त्याचा एक फायदा नक्कीच होईल या पुस्तकाला की काही शब्द जे नागपूर स्पेसिफिक आहेत ते जर या पुस्तकात आपण बघतोय तर ते रिलेट करू शकतील की त्याचं उच्चारण सुद्धा ते स्पष्ट करू शकतील. कोणतंही पुस्तक म्हणजे एक आपण बाळ समजतो आपलं, बरोबर. आपण जेव्हा बाळाचं नाव ठेवतो, बाळाला नवीन नवीन कपडे घेतो किंवा त्याला म्हणजे कसं ठेवायचं, कसं वागवायचं हे सगळं एक आई बघत असते. लेखक हा पण त्या पुस्तकाची आईच असतो एका तऱ्हेने. जेव्हा पुस्तकाचं नाव ठेवायचं होतं तेव्हाचा तुझा एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे तुझ्या डोक्यात काय होतं? तुला आधीपासूनच माहिती होतं की ते सुचलं? त्याच्या मागची स्टोरी काय आहे? नाही, ते माऊलींचीच कृपा आहे. कारण असं झालं की सगळं झालं होतं, म्हणजे इव्हन एडिटिंगला वगैरे पण गेलं होतं, पण नावच सुचत नव्हतं आम्हाला, काही काय ठेवायचं नाव हे सुचत नव्हतं. आणि म्हणजे हे पुस्तक जसं आपण बघितलं तर कादंबरी आहे पण थोडंफार सेल्फ हेल्प त्याच्यामध्ये एक जॉनरचा मिक्स आहे असं म्हणू शकतो. तर टिपिकली सेल्फ हेल्पचं नाव ठेवायचं नव्हतं आणि हे काय ठेवायचं हे सुचतच नव्हतं. खूप अगदी शेवटपर्यंत सुचत नव्हतं काय ठेवायचं. आणि एकदा अचानक असं मला पहाटे झोपेतच नाव सुचलं की हे ठेवूया. मग मी द्वितीयाला पाठवलं. म्हणजे जो जे वांछील तो ते लाहू असं ती पूर्ण आहे ना. फक्त मी जो जे वांछील असं त्या म्हणाला की ठीक आहे विचार करूया तिच्यावरती. पण मग त्यांनी पण विचार केला आम्ही की नाही हे योग्य वाटतंय नाव. सो त्याच्यामुळे ते आलं. त्याच्यामुळे थोडीशी क्युरिओसिटी पण जनरेट होते की जो जे वांछील पुढे काय. जो जे वांछील हे प्रत्येकाचं असतं पण पुढे काय. बरोबर.
पुस्तक लिहिताना जसं तू मगाशी म्हटलं होतंस की तू लिहत सुटला हो. आणि तुला ते आवडत गेलं आणि तू लिहतच गेला, कुठे थांबायचा हा प्रश्न होता. पुस्तक आपण पाहिलं तर ते खूप मोठं असं पुस्तक नाही आहे, छान पुस्तक आहे की जे आपण एका सेटिंगमध्ये संपवू शकतो. ते कंट्रोल कसं केलं किंवा तो कॉन्टेंट व्यवस्थित आणायचा याच्याकरता काय केलंस? सो ह्याच्यामध्ये मला थोडंसं एक माहिती होती, बॅकग्राऊंड होता की तेजस देऊस्कर हा माझा मित्र आहे, तो फिल्म डायरेक्टर आहे. त्याच्याकडनं मला हे स्टोरी टेलिंगबद्दल मला हे माहिती होतं की एखादी स्टोरी सांगायची असेल, एखादं पुस्तक लिहायचं किंवा एखादा स्क्रीन प्ले लिहायचा असेल तर 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक तर त्याची सुरुवात कशी करायची आणि एक तो एंड कुठे होणार आहे. तुम्हाला एंड माहिती नसेल तर मग ते रेंगाळत जातं, पण तुम्हाला एंड माहिती असेल तर ते मधल्या फक्त तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मग भरायचे असतात. त्याच्यामुळे जेव्हा सुरुवात केली तेव्हा एंड मला माहिती होतं, माझ्या डोक्यात होता. काही काही गोष्टींचं असं म्हणजे माझ्या डोक्यात होत्या पण द्वितीयाला पण माहिती नव्हत्या. मग त्या अरे हे याला आपण ग्लॅमराईज करायला नको असं त्यांच्याकडनं यायचं काही काही गोष्टींचं. म्हटलं ठीक आहे. मग तो एंड माहिती असल्यामुळे असं झालं नाही की ते खूप लिहित गेल्यामुळे एंड थोडंसं एंडला पहिले थोडा वेगळा झाला होता, मग त्याच्यात अजून संवाद ॲड केले आणि मग तो व्यवस्थित त्याला एंड केलं असं झालं. सो ते असल्यामुळे असं खूप कठीण नाही गेलं तुला. बरोबर. जेव्हा तुझ्याकडे एवढं सारं कॉन्टेंट होतं लिहायला, तुला असं नाही वाटलं का की आपण कथा संग्रह आणावा, कादंबरीच का? आपण आता म्हणजे अनिकेत जोशी हा या पुस्तकाचा नायक आहे आणि त्याचं ब्लर्ब समजा वाचलं तर त्याच्यात आपण लिहिलं आहे की थोडा है थोडे की जरूरत है. सो आपल्या साधारण मध्यमवर्गीय शहरी किंवा निमशहरी मध्यमवर्गीय माणसाला हे प्रत्येकालाच असं असतं की थोडा है थोडे की जरूरत है. सो हा या अनिकेत जोशीच्या पण आयुष्यात तसंच होतं, काही चांगलं चाललंय सगळं म्हणजे पण अजून काहीतरी हवंय. सो त्याच्यामुळे ती स्टोरी लूप ते तयार होणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे ती एक पूर्ण स्टोरी आपण घेतलेली आहे. आधी सेल्फ हेल्प पुस्तक लिहिण्याचं होतं, त्याच्यात सेल्फ हेल्पच्या हिशोबानेच नॉन फिक्शन पण लिहिण्याचा प्रयत्न झाला होता किंवा कथा पण त्याच्यात आल्या असतात की जसं प्रोक्रॅस्टिनेशन आहे किंवा अशा प्रत्येकाच्यावरती एक कथा अशी पण येऊ शकली असती, पण मग ते लूप कम्प्लीट नसतं झालं. त्याच्यामुळे तो एका नायकाचीच पूर्ण कथा घेऊन आपण ती कादंबरी केलेली आहे आणि ती सुद्धा मराठीमध्ये. ती पण मराठीमध्ये. तुला आपण जसं भाषेबद्दल बोललो मगाशी, कधी असं पुस्तक पब्लिश झाल्यानंतर सगळ्यांना दिल्यानंतर कॉपीज कोणी असं तुला बोललं नाही काय कळत न कळत असं काही की भाषेबद्दल? पुस्तकात आपण असतं ना की प्रमाण भाषाच वापरायला पाहिजे, तर असं कोणाकडनं काही रिॲक्शन आली आहे का? रिॲक्शन असं डायरेक्टली कोणी तोंडावर बोललेलं नाही आहे, पण म्हणजे मला माहिती आहे की जसे जे प्रस्तावित लोक आहेत किंवा जे खूप मोठे लोक आहेत त्यांनी असं एका वाक्यात हो छान आहे एवढं सांगितल्यावर पण ठीक आहे. म्हणजे त्याच्याकडे खूप लक्ष मी पण दिलं नाही, कारण मी तुला जसं म्हटलं की सुरुवातीलाच की चूक आहे बरोबर आहे मला माहिती नाही, पण आजची भाषा तशी आहे ती काय मी तयार केलेली नाही आहे, मी फक्त ती वापरतोय. सो ज्या भाषेत आपण बोलतोय आज जे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यात मुंबईत नागपूर सगळीकडे ज्या भाषेत लोक एकमेकाशी बोलतात ती भाषा या पुस्तकात आलेली आहे. त्यात चूक आहे का बरोबर आहे ते मी अगेन परत सांगेल की मला माहीत नाही, पण ती कनेक्ट होणार आहे, तीच भाषा लोकांना समजणार आहे. आज समजा मी 1947ची भाषा वापरली तर ती किती लोकांना कनेक्ट होईल? बरोबर आहे. मग कदाचित तुझा काय याच्यावर टेक आहे की म्हणूनच कदाचित मराठी प्रेक्षक हा वाचनापासून दूर जातोय का, की तसं त्यांना कनेक्ट होईल असं बोलीभाषेतलं किंवा अशी पुस्तकंच येत नाही आहेत आणि जी पुस्तकं येत आहेत ती फार जड अवघड शब्दांची किंवा प्रमाण भाषेची जास्त येत आहेत, कारण येत्या पिढीला आपल्या पुढची जी जेनझी पिढी आहे त्यांना मराठीतले ते शब्द जे आता पुस्तकांमध्ये ते कळणंसुद्धा अवघड आहे. हो, तर तुझं काय मत आहे? नक्की, म्हणजे मला असं वाटतं की आजच्या जनरेशनला कनेक्ट होतील असे पुस्तकं यायला हवे. ते नाही आहेत याच्यावरती कमेंट करायला नको, पण मी माझा अनुभव सांगतो. मी कितीतरी वर्षात कुठलीही नवीन मराठी कादंबरी वाचलेली नव्हती, माझ्या कुठल्याच मित्रांनी पण वाचलेली नव्हती. एकतर खूप आपण इंग्लिश किंवा अगदी टिपिकल जरी म्हटलं तरी चेतन भगतच्या पलीकडे कोणी जात नाही.
का नाही जात, म्हणजे मराठीतल्या कादंबऱ्या का वाचल्या जात नाही, तर कदाचित उत्तर तेच आहे की म्हणजे जे क्लासिक्स होते ते ठीक आहे, म्हणजे ते वेगळे, पण आज नवीन एक तर लिहिल्या जात नाही आहेत किंवा लिहिल्या गेले तरी माझ्यापर्यंत पोचत नाही आहेत. सो एक तर लेखक आणि डिस्ट्रीब्युटर्स ह्यांचा दोष आहे असं मला वाटतं. मला वाचायचे आहेत, मला वाचायला आवडेल, पण समजा ते माझ्या म्हणजे मला जे समजते त्या भाषेत नसेल तर मग मी कसं, आणि जबरदस्ती तर कोणी वाचणार नाही आहे ना. हो बरोबर. खूपच सुंदर मराठी अलंकारिक मराठी लिहिलेली आहे, पण ती मला कळतच नाही किंवा मला ती कनेक्ट नाही होते. म्हणजे मला हे समजते की अरे हे पुस्तकी भाषा आहे, आणि आजकाल असं राहिलेलं नाही आहे ना, त्याच्यामुळे मग कदाचित तो असेल हे. जेव्हा तुला ही अडचण लक्षात आली की तुझ्यापर्यंतच पुस्तकं पोचत नाही आहेत, तर तुम्ही लोकांनी काय स्टेप्स घेतल्या हे पुस्तक लोकांपर्यंत पोचण्याकरता? राईट. सो जसं हा पॉडकास्ट आपण करतोय हा त्याचाच एक भाग आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकाची माहिती पोहोचली पाहिजे. सो द्वितीया सोनवणे या सेकंड जनरेशन पब्लिशर असल्यामुळे आणि त्या IT फील्डचा बॅकग्राऊंड त्यांचा असल्यामुळे त्यांना सोशल मीडिया आणि ह्या सगळ्याचं महत्त्व माहिती आहे. तर त्याच्यामुळे ह्याचं प्रमोशन टिपिकली ट्रेडिशनल माध्यमातनं कमी करता, न करता असं म्हणणार नाही, कमी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ह्याचा पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असा हा प्रयत्न करतोय, आणि ते पोचतही आहे. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया येतात आहे. काल परवाच मी इंस्टाग्रामवर टाकलं होतं, एका अक्कलकोटच्या एका व्यक्तीने रात्री मेसेज करून सांगितलं की तुमचं पुस्तक खूप आवडलं आणि मी सकाळी 6 वाजता वाचायला सुरुवात केली, दुपारी 2 वाजेपर्यंत संपवलं. सो असं खूप इंस्टाग्राम आणि फेसबुक या सगळ्या माध्यमांचा खूप छान उपयोग होतोय त्याच्यासाठी. तुझ्या बोलण्यात वारंवार हे येतंय की द्वितीया ताई ज्या आहेत, ज्या पब्लिशर आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. बरोबर. मला इथे प्रश्न पडतो की आजकाल बरेच लोक ना सेल्फ पब्लिशिंग करतात. बरोबर. तर ह्यातला डिफरन्स काय आहे? सेल्फ पब्लिशिंग करणं आणि एखाद्या पब्लिशर थ्रू पब्लिश करणं, ह्यातला फरक काय? सो बऱ्याचशा मी जसं म्हणलं की प्रोसेसच खूप असतात. म्हणजे ह्याचं प्रूफ रिडिंग आहे किंवा ते चेकिंग आहे, त्यानंतर प्रिंटिंग व्यवस्थित झालं पाहिजे, डिस्ट्रीब्युशन त्याचं झालं पाहिजे. सो काही लोक करतात, सेल्फ पब्लिश पण करतात, पण मला त्यांच्यावरती विश्वास होता आणि मला माहिती होतं की ते व्यवस्थित त्या प्रोसेस सगळ्या हे करतील. त्याच्यामुळे मला काही प्रत्येक गोष्टीत पडायची इच्छा पण नव्हती, वेळ पण नव्हता, आणि त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे मी तर सहजपणे त्यांच्याबरोबर ते काम केलं. सेल्फ पब्लिशिंगचे काय स्वतःचे चॅलेंज असतील ते लोकांना माहिती असतील, पण ते प्रत्येकाचा चॉईस आहे. पण पब्लिशर पण चांगला असलं तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो असं मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो. नक्कीच. तुला हे पुस्तक एकंदरीत स्टार्ट टू एंड, म्हणजे जेव्हा डोक्यात आला विचार तेव्हापासून तर ही प्रत हातात येईपर्यंत किती वेळ लागला? साधारण सगळं व्हायला 1 वर्ष लागलं. 1 वर्ष पूर्ण लागलं. आणि हे म्हणजे ह्याच्यात लिखाण पण आलं. अच्छा. तेच हे पुस्तक लिहिणं सुरू केल्यानंतर मग पॉडकास्टिंगचं पुस्तक पण मध्ये आलं, त्यामुळे ते पण लिखाण झालं. मग हे काही दिवस थांबलं होतं. सो लिखाण काम तसं पटकन झालं, म्हणजे खूप वेळ लागला. मला जेवढा वाटलं होता वेळ लागेल तेवढा लागला नाही, जरा लवकर झालं. पण मग बाकीच्या प्रोसेसेस आणि मग ते चेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं मिळून 1 वर्ष लागलं. 1 वर्ष पूर्ण लागलं. अच्छा. एक पुस्तक तर आपलं आलं बाहेर झालं, रादर तुझे 2 पुस्तकं आली आहेत. पुढे काय? म्हणजे जेव्हा मी पुस्तक वाचलं तेव्हा ऑनेस्टली मी तुला हीच प्रतिक्रिया दिली होती की नाही जमलं यार, काय असा एंड करतं का कोणी? याच्या पुढे येणार आहे का? तू काही लिहिलंयस का? पुढचा सिक्वेल येणार आहे का? सो खरं सांगायचं तर एंड हाच ठरलेला होता आणि हाच योग्य आहे असं माझं मत आहे. बट आता बरेच असा एंड असाच का? तो काय, तो पुस्तक वाचल्यावर लोकांना नाही, पण तसाच एंड का? नाही, तसाच ठेवायचा होता. मी आधी म्हटलं तुला, मगाशी जसं म्हटलं की एंड डोक्यात होता, पण आता लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत होत्या की लोक म्हणजे असं म्हणतात की पुढचं काय, पुढचा भाग काय आहे हे आम्हाला नक्कीच वाचायला आवडेल. सो मग त्याचे प्रयत्न चालू आहेत आता. अरे वा, म्हणजे सिक्वेल येणार आहे? तर प्रयत्न चालू आहे. बरं, इतकं छान पुस्तक लिहिलंयस, त्याच्यात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या साध्या सोप्या भाषेत लिहिल्या आहेत की, आणि त्या आहेत पण इतक्या छान की कोणी पण पटकन इम्प्लिमेंट करू शकतं. मग तुला असं का नाही वाटत की हे पुस्तक बाकीच्या ऑडियन्सपर्यंतही पोचायला हवं, बाकीच्या वाचकांपर्यंत? फक्त मराठी लोकांनाच आपण याचा फायदा का करून देतोय? इतर भाषीय लोकांपर्यंत हे पुस्तक पोचावं याच्याकरता तुझ्या मनात काही कल्पना आहे का?
कल्पना आहेत, त्याचं इंग्लिशमध्ये लिहून झालेलं आहे आता, ते अरे वा. पुढच्या प्रोसेससाठी गेलेलं आहे. सो ते पण लवकर येईल. अच्छा, आणि म्हणजे आपल्याला दुसरा एपिसोड इंग्लिश करता करावा लागणार आहे का? हो, करूया ना. सो ते आता कधी येईल आता ते लवकर, आणि मग ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल असं आशा करूया. तू किती चांगला वाचक आहेस? कारण मी असं ऐकलंय की पुस्तक जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला आधी चांगलं वाचक व्हायला लागतं, हो, मग तुम्ही पुस्तक लिहू शकता. मी खूप वाचतो फ्रँकली, पण मी फिक्शन फार कमी वाचतो. म्हणजे अच्छा. मराठी फिक्शन मी फक्त गोनी दांडेकरांचंच वाचलेलं आहे असं म्हणता येईल. बाकी खूप लेखकांचं, ऑफकोर्स पु ल देशपांडेंचं तर ते तर सगळेच, गृहीत आहे म्हणजे हो, ते. हो. आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त गोनी दांडेकरांचंच मी फिक्शनल वाचलेलं आहे. बाकी खूप मी वाचलेलं नाही आहे त्याचं. म्हणजे मला असं वाटतं की वाचायला हवं आता, बट त्याच्यामुळे फिक्शन वाचणं माझं तसं कमी होतं. बाकीच्या नॉन फिक्शन वाचन माझं भरपूर आहे. सो त्याचा तू मराठीतनं वाचतो, इंग्लिशमधनं वाचतो, काय तुझं प्रिफरन्स लँग्वेज काय वाचायची? मी मराठीतनं वाचतो, पण मला ट्रान्सलेटेड पुस्तकं खूप आवडत नाहीत. त्यामुळे जर ओरिजिनल समजा इंग्लिश अवेलेबल असेल तर इंग्लिशमध्ये वाचायला मला जास्त आवडतं. कारण बरेचदा त्याचं ट्रान्सलेशनची क्वालिटी पण मॅटर करते. सो तसंही आहे. आजकाल असं झालंय की आपण ऑडिओ बुक्स ऐकतो, लोकांचं वाचनाकडचं लक्ष थोडं किंवा अट्रॅक्शन थोडं कमी झालं आहे. ऑडिओ बुक्सकडे प्रचंड वाढलं आहे, गिवन ट्रॅफिक सिच्युएशन्स जे काही असेल. तुझा काही म्हणजे याच्यावर तुझा काही पुढे प्लॅन आहे का? तू तुझ्या बुकला ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आणणार आहेस का? सध्या तरी अजून त्याचा काही हे चालू झालेलं नाही प्रोसेस किंवा असं. बट वाचनासाठी मी तुला मगाशी पण एक उदाहरण दिलं की लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना, की कितीतरी म्हणजे तुम्ही समजा इंस्टाग्रामवरती बघितलं किंवा ग्रंथप्रेमीच्या साईटवर जाऊन ती या पुस्तकावरती आलेल्या प्रतिक्रिया बघितल्या, तर मॅक्झिमम लोकांच्या याच प्रतिक्रिया की आम्ही एका सेटिंगमध्ये पुस्तक संपवलं किंवा 2 दिवसात संपवलं पुस्तक. सो त्या खूप अटेन्शन लागणारं पुस्तक आहे किंवा खूप वेळ लागणारं पुस्तक आहे अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे पटकन वाचून होईल असं क्विक रीड ज्याला म्हणतात. म्हणजे एखादा शनिवार मिळाला की दुपारी सुरू केलं तर रात्रीपर्यंत संपेल. हो हो हो, चांगला वाचक असेल तर नक्कीच. चांगला वाचक असेल. मी तुला मगाशी जसं म्हटलं की माझे बरेचसे ओळखीचे मित्रमैत्रिणींपैकी असे लोक होते की ज्यांनी अनेक वर्षात पुस्तकच वाचलं होतं. म्हणजे कादंबरी तर सोड, पुस्तक मला वाचायला मुळीच आवडत नाही. सो त्यांच्या पण प्रतिक्रिया अशा होत्या की अरे आम्ही एवढ्या वर्षांतर पुस्तक हातात घेतलं पण तरी पटकन वाचून झालं. सो तुम्हाला वाचायची सवय नसेल तरी तुम्ही कसं असतं की आपण आयुष्यात आपल्याला 4 गोष्टी करायच्या आहेत. तू खूप काही करतोयस, तू नोकरी करतोस, त्यानंतर तू पॉडकास्टिंग करतोस, त्यानंतर तुझं मी पॉडकास्टर म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तू बाकीचे पॉडकास्ट पण करतोस स्वतःच्या इंटरव्ह्यू पॉडकास्टला सोडून, आणि अशा बऱ्याच गोष्टी तू करतोयस. मग ह्यातनं म्हणजे पुस्तक प्रकाशन करणं ही आवड होती की हा तुझा प्लॅन बी होता की मला आता मी नोकरी सोडून देणार आणि मी लेखक होणार? ही तयारी तुझी आहे की तुझी आवड आहे म्हणून तू लिहितोयस आणि तू जे काही शिकला आहेस ते लोकांपर्यंत पोचावं म्हणून तू लिहिलंयस? नाही, प्लॅन म्हणजे नोकरी सोडून हे फुल टाईम करायचं वगैरे असा सध्या तरी काही प्लॅन नाही. तेवढे पैसे मिळत नाही डायरेक्टली. पण तू जसं म्हटलं की जे मी शिकलो आहे, मी पॉडकास्टिंग करत असताना मला बरेचसे असे रिस्पॉन्सेस लोकांकडनं आले की तुझा हा एपिसोड ऐकला आणि माझं आयुष्य पूर्ण बदललं, किंवा मला खूप विचित्र, मला सुसायडल वाटत होतं आणि त्यातनं मी बाहेर आलो किंवा. सो असं मला रिॲक्शन्स लोकांचे आले होते. मग तेव्हापासून मी विचार केला होता की माझा पॉडकास्ट समजा एक माणूस जरी ऐकत असेल तरी मी ते करील, कारण काहीतरी त्यातनं चांगलं घडतंय. शेवटी मला तर प्रश्नांची उत्तरं माझ्या आयुष्यातले मिळतातच मिळतात. पण या सगळ्यामुळे कुठल्याही एका व्यक्तीला जरी फायदा होत असेल तर का नको करायला एफर्ट्स. तसं म्हणून मग मी पॉडकास्टिंग माझा खूप कन्सिस्टंटली करत राहिलो होतो, आणि तोच उद्देश पुस्तकामागे पण होता. म्हणजे पैसे ऑफकोर्स, म्हणजे मी पैसे कोणाला नको असतात ना, पैसे तर प्रत्येकाला हवेच असतात. सो पैसे मिळणार आहे ते वेगळीच गोष्ट आहे, बट पैसे एवढे पण मिळत नाही की नोकरी सोडून देऊ. पण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मी जे काही शिकलो, मला ज्याचा जो फायदा झाला, तू मगाशी जसं म्हटलंस की खूप चेंज झाला तुझ्यामध्ये, सो तो चेंज माझ्यात होऊ शकतो, तो इतर लोकांमध्ये पण होऊ शकतो असा माझा खूप दृढ विश्वास आहे.
कारण मी स्वतःला बदलू शकतो, मी बदलणारा व्यक्तीच नव्हतो, पण मी बदलू शकतो स्वतःला, तर इतर लोक आरामात बदलू शकतात असं मला नक्कीच वाटतं. आणि म्हणून मग ते पुस्तक, की ते पुस्तकातनं अजून कोणापर्यंत समजा काही तरी पोचलं एवढंसं, तरी ते मला आवडेल खूप असं करायला. मला ही गोष्ट खूप छान वाटली. म्हणजे यांनी असंही कदाचित झालं असेल तुला की पुस्तक खूप विकल्या नाही गेलं तरी चालेल, 4 लोकांनी जरी वाचलं तरी त्यांना फायदा झाला, इज इनफ. इज दॅट सो? म्हणजे नाही, पुस्तक विकलं जायलाच पाहिजे. पुस्तक विकल्या नाही गेलं असं व्हायला नको. पुस्तक विकल्या जाणं हा पण एक उद्देश आहे, पण ते पुस्तक विकल्या जाऊन लोकांना फायदा झाला पाहिजे. म्हणजे पुस्तक फक्त विकल्या जाऊन शेल्फमध्ये ठेवून दिलं त्याचाही काही फायदा नाही आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी फायदा होतो. हे दोन्ही मला, म्हणजे लोकांना फायदा होतो त्याचा मला पण फायदा झाला पाहिजे की नाही. म्हणजे तू सगळ्यांना सोबत घेऊन चालतोय, पण तुलाही चालायला. हो मग बरोबर आहे. पहिलं पुस्तक जेव्हा ही सगळी प्रोसेस झाली, तू लिहिलं, सगळं झालं, आणि प्रिंटिंग प्रेसमधनं ते पहिलं पुस्तक जेव्हा हातात आलं तेव्हा काय वाटलं होतं? ते म्हणजे असं शब्दात व्यक्त करणं फार अवघड आहे, पण माझ्यापेक्षा, मी तुला खरं सांगतो की माझ्यापेक्षा माझ्या काही मित्रांना तर भयंकरच आनंद झाला होता. ते म्हणजे असं की अरे आपल्यातलं कोणीतरी पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे असं आमच्या वर्गात, आणि स्पेशली आमचा जो ग्रुप होता तो आम्ही सगळे बॅकबेंचर्स आणि पुस्तकात कधी हातात न घेणारे असे लोक होतो, तर आमच्यातलं एखाद्याने पुस्तक लिहिलेलं आहे असं जेव्हा त्या मित्रांना कळलं तर त्यांचा आनंद माझ्यापेक्षाही जास्त होता. सो त्यांनी स्पेशली मला नागपूरला बोलवलं, तू ये आता आपल्याला पार्टी करायला लागेल, आणि ते पुस्तक असं हातात घेऊन फोटो वगैरे काढला तेव्हा एकदम वेगळंच, खूपच भारी फिलिंग होतं की की आणि ते खरंच सांगतो की माझ्यापेक्षा त्यांना खूप जास्त आपल्यातलं कोणीतरी पुस्तक लिहिलं आहे आणि असं प्रिंट होऊन हातात आलेलं आहे. सो मला तर आनंद झालाच होता, पण मित्रांचा आनंद बघून अजून चांगलं वाटलं. म्हणजे कुठेतरी कॉन्फिडन्स आला असेल ना की चला काहीतरी केलं आणि त्याचं पुढे काहीतरी छान होणार आहे. या पूर्ण प्रवासात कोणतीही गोष्ट करताना टीम एफर्ट असतो. तू लेखक आहेस, तू लिहिण्याचं काम केलंस, पण तुझ्या या बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा बरेच लोकांनी काम केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुझा अनुभव काय होता? खूपच छान. मी मगाशी जसं म्हटलं की द्वितीया आणि त्यांची टीम यांनी खूप त्याच्यात सहकार्य केलं. द्वितीयाचा एक खासियत ही पॉडकास्टिंगच्या पुस्तकात पण आणि ह्या पुस्तकात पण त्यांचं इन्व्हॉल्वमेंट खूप होतं. म्हणजे त्या कधी क्रिएटिव्ह याच्यामध्ये हे नाही करत की असंच कर तसंच कर, पण त्यांचे इनपुट्स प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे असतात आणि त्याचा खूप फायदा होतो की लिहित असताना ते इनपुट्स आले ना की म्हणजे कोर्स करेक्शन ज्यांना म्हणतात किंवा पुढचं पण काहीतरी सुचताना त्याची मदत होते की अरे हा नाही असं. आणि त्यांचा मुद्दा वेगळा असतो, म्हणजे लेखकाचा मुद्दा वेगळा आणि डिस्ट्रीब्युटरचा किंवा पब्लिशरचा मुद्दा वेगळा असतो. ते दोन्ही हे करून कॉम्बिनेशन करूनच चांगलं पुस्तक बाहेर येऊ शकतं. मी फक्त लेखक म्हणून लिहिलं तर बाहेर लोकांना काय आवडतं हे कदाचित मला माहिती नसतं, तो अनुभव माझ्याकडे नसतो, तो त्यांच्याकडे असतो. सो ते एक टीम एफर्ट म्हणून खूप छान अनुभव होता. आणि असे इन्व्हॉल्ड असणारे आणि नंतर प्रमोशनमध्ये पण खूप जास्त इन्व्हॉल्ड असणारे प्रकाशक समजा असतील तर नक्कीच त्याचा फायदा होतो. प्रकाशन हा एक भाग, त्याच्यानंतर पुस्तकात प्रस्तावना येते. हो, तर त्याच्याबद्दल म्हणजे कोणाकोणाला रीच आउट केलं होतं, तो अनुभव कसा होता? हो, प्रस्तावना आपण तेजस देऊस्कर म्हणून तो फिल्म डायरेक्टर आहे, त्याचा मी इन्स्पिरेशन कट्टामध्ये इंटरव्ह्यू पण घेतला आणि तो माझा लहानपणीचा मित्र आहे. आणि माधुरी दीक्षितचा सिनेमा त्यांनी डायरेक्ट केलेला आहे, पहिला मराठी सिनेमा माधुरी दीक्षितचा. सो त्याला मी मेसेज टाकला आणि त्यांनी लगेच हो म्हटलं. सो त्याच्याकडनं पण, आणि त्यांनी लगेच प्रस्तावना पाठवली पण. सो प्रस्तावना त्याची आहे, तो फिल्म डायरेक्टर आहे, त्याला एक फिक्शनल त्याच्याकडे तर खूप स्क्रिप्ट्स येतात. सो त्याच्यातनं वेळ काढून त्यांनी ती प्रस्तावना लिहून दिली. त्याच्यामुळे ऑफकोर्स म्हणजे मित्र कामात येतात. आता मला अजून एक असं जाणवतं आहे की त्याला प्रस्तावना लिहायला किंवा म्हणायला तुझा काही असा हेतू आहे का की तुझ्या पुस्तकावर तुला फिल्म काढायची आहे किंवा असं काही फ्युचर प्लॅन आहे का? तो मनात हेतू होता का? नाही, असं काहीच नव्हतं. ज्यांना अशा पुस्तकं वाचायची सवय आहे आणि त्यांना लिहिता येईल प्रस्तावना, आणि जे थोडे वेल नोन असतील असं, आणि जे पुस्तकाचं पुढे मूव्ही पण करू शकते, असं काही उद्देश नव्हता. बरीच पुस्तकं येतात मार्केटमध्ये. माझं ऑब्झर्वेशन आहे की क्रॉसवर्ड्समध्ये आपण कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात गेलो, एक पुस्तक फेमस झालेलं असतं, त्याचं कवर पेज ऑरेंज कलरचं असतं
तुम्हाला त्याच्यानंतर येणारी 10 पुस्तकं ऑरेंज कलरची दिसतील. हो. व्हिज्युअल कन्फ्युजन क्रिएट करायला ऑडियन्समध्ये. तू तुझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ डिझाईन करताना काय विचार केला होतास किंवा त्याच्या मागची तुझी आयडिया काय होती? सो अगेन माझी आमच्या सगळ्यांचीच मिळून तीच आयडिया होती की जो जे वांछील ह्याच्यातनं आपण काहीतरी एक आपलं काहीतरी स्वप्न आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे, त्यातनं काहीतरी आपल्याला आपले विशेष पूर्ण झाले पाहिजे असं. सो तो एक म्हणून तो मुखपृष्ठावरती एक आजच्या मुलांच्यासारखे कपडे घातलेला मुलगा, पण वरती अर्जुनासारखं तुला दाखवायचं असेल अर्जुनाचं जसं मासोळीला एम करतोय तशा प्रकारचं एक हे होतं की एम आहे कुठलं तरी, पण तो अर्जुन नाही आहे, तो आजचा तरुण आहे, तो सूटबुटातला माणूस आहे. सो ते कनेक्ट होतं, रिलेट होतं, ते पण छान झालेलं आहे. लेखकाची आयडिया क्रिएटिव्हली बरोबर येणं हे किती महत्त्वाचं वाटतं तुला? की खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते समजा मुखपृष्ठ असेल, त्याचा ब्लर्ब असेल, प्रस्तावना असतील, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की त्याच्यातनं, कारण ते तुमचं पहिलं इम्प्रेशन आहे की पुस्तक हातात कोण घेते, हातात का बरं घेणार. तर त्याचं मुखपृष्ठ समजा अट्रॅक्टिव्ह असेल, रिलेटेबल असेल, तर ते लोक हातात घेऊन ते चाळतील आणि मग त्याच्यानंतर वाचायला सुरुवात करतील. त्याच्यामुळे ते खूप आवश्यक आहे आणि ते कनेक्ट होणं पुस्तकाच्या कंटेंटची फार गरजेचं आहे. थँक्यू सो मच नचिकेत. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा करताना, खूप गोष्टी कळल्यात. आता मला असं वाटतं की हा पॉडकास्ट जे वाचक आहे त्यांना तर ऐकायलाच हवा, पण त्यांनाही याच्यातनं फायदा होणार. पण जर कोणाच्या मनात काही लेखक व्हायची सुप्त इच्छा दडून असेल, ती सुद्धा यातनं त्यांची पूर्ण होऊ शकते. नक्कीच. मी माझ्या याच्यात लिहिलं पण आहे की मी समजा पुस्तक लिहू शकतो तर तुम्ही पण लिहू शकता. हे पुस्तक वाचून लोकांना असं वाटू शकतं की अरे ही काय भाषा वापरली किंवा हे काय प्रकारची स्टोरी लिहिली आहे, माझ्याकडे खूप चांगली स्टोरी आहे, तर नक्कीच लिहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पण लिहा, नक्कीच लिहा, बिलकुल लिहा. आणि मी आशा करते की तुमच्यातल्या काही जणांपैकी एक तरी पुस्तक येईल एका वर्षात. 1 वर्ष लागतं पुस्तक काढायला. आजचा हा आपला एपिसोड आपण इथेच संपवूयात. खूप मजा आली, खूप छान छान गोष्टी कळल्या. याच्या आधीचे एपिसोड्स तुम्ही बघितले नसतील तर ते आमच्या चॅनलवर आहेत, ते जाऊन नक्की बघा आणि ते सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. हा व्हिडिओ बघून झाल्यावर तुमचे काही प्रश्न असतील नचिकेत करता किंवा ग्रंथप्रेमी करता, ते नक्की कॉमेंट्समध्ये टाका. ग्रंथप्रेमी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच. हा एपिसोड ऐकल्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचायची इच्छा झाली, तुमच्याकडे पुस्तक नसेल तर ते ग्रंथप्रेमीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तिथनं नक्की ऑर्डर करा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा. नचिकेत, तू आज तुझा खूप अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याच्याबद्दल आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.